श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष म्हणजे फक्त तारीख बदल नाही. नवीन वर्ष म्हणजे नवीन नशीब, नवीन संधी, नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात. पण तुम्हाला माहीत आहे का, नवीन वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसंच संपूर्ण वर्ष जातं. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणते उपाय करावे हे अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026च्या नवीन वर्षाच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणते शुभयोग तयार झालेले आहे, कोणत्या चुका चुकू नये करू नयेत, कोणते प्रभावी उपाय करावेत. आणि त्याचबरोबर ज्या एका झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर शत्रू नष्ट होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील. आणि हा शेवटचा उपाय अजिबात चुकू नका, कारण तो फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. नवीन वर्ष म्हणजे सूर्याचा नवा प्रवास, कालचक्राची नवी सुरुवात, कर्माचे नवे दार. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे, ज्या दिवशी नवीन संकल्प केला जातो त्या दिवशी देव, ग्रह आणि निसर्ग सर्वात जास्त सक्रिय असतात. म्हणजेच नवीन वर्षाच्या दिवशी केलेली एक छोटीशी चूक आणि केलेला एक छोटासा उपाय, दोघींचा परिणाम संपूर्ण वर्षावरती होत असतो. 2026च्या नवीन वर्षाच्या दिवशी काही विशेष योग सक्रिय असतात. त्यामध्ये गुरुकृपा योग तयार झालेला आहे. ज्ञान, धन, स्थैर्य देणारा योग, नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ. त्याचबरोबर लक्ष्मी कृपा योग आहे, घरात पैसा टिकून राहण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष असा हा फलदायी योग असणार आहे. त्यानंतर सौभाग्य योग आहे, विवाहितांसाठी घरातील वाद कमी करण्यासाठी हा सौभाग्य योग खूप फलदायी असा ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, योग असले तरी योग्य कृती नसेल तर योग जे आहे तर ते निष्फळ ठरत असतात. नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी काय करावे तर ब्रह्ममुहूर्तात उठावे. पहाटे 4 ते 5 मन शांत ठेवून उठा. स्नान करा, शक्य असल्यास पाण्यात चिमूटभर हळद किंवा गंगाजल टाकून स्नान करा. देवपूजा करा. देवपूजा करत असताना भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, कुलदैवत, कुलदेवी यांची प्रार्थना करा. घरामध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. घरात काय करावे तर मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ ठेवा. देवघरात दिवा लावा. तुळशीला पाणी द्या. घरात सकाळी झाडू व्यवस्थित मारा. नवीन वर्षी अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण असते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घरामध्ये व्यवस्थित साफसफाई, स्वच्छता करा. नवीन वर्षाच्या दिवशी काय करू नये तर भांडण करू नये, कटू शब्द, रडारड, तक्रारी करू नये, उधार उसने पैसे देऊ नये किंवा घेऊ नये, आळस, उशिरा उठणे, दिवसभर झोपणे अशा गोष्टी चुकूनही करू नका. अन्नाचा अपमान, उरलेले अन्न, वाया घालवलेले अन्न असा अन्नाचा अपमान चुकूनही करू नका. त्यानंतर लोक करतात त्या मोठ्या चुका म्हणजे जुन्या आठवणी कुरवाळणे, नकारात्मक विचार करणे, देवपूजा टाळणे, अपवित्र वर्तन, रागात अन्न बनवणे. लक्षात ठेवा, नवीन वर्ष म्हणजे जुन्या चुका पुन्हा करणे नव्हे तर त्या सोडणे असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे. नवीन वर्षी करावयाचे काही प्रभावी उपाय आहे. त्यामध्ये पहिला म्हणजे मिठाचा उपाय. रात्री झोपताना एका वाटीत मीठ ठेवा, उशीजवळ ठेवा. त्यानंतर दुसरा दिव्याचा उपाय, देवघरामध्ये 2 वातींचा दिवा लावा. तिसरा म्हणजे दान करा. तांदूळ, गूळ, पिवळी डाळ दान करू शकता. महिलांसाठी विशेष नियम या दिवशी आपल्याला पाळायचे असतात. स्वच्छ कपडे घाला, केस मोकळे न ठेवणे, रागात स्वयंपाक न करणे, पतीसाठी मनोभावे प्रार्थना करणे. गृहलक्ष्मी आनंदी असेल तर घरात कधीच दरिद्रता राहत नाही. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे. ग्रहदोष टाळण्यासाठी करावयाचे काही उपाय सुद्धा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आपल्याला सांगण्यात येतात. त्यामध्ये घरात तुळस असावी. रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. गुरुवारी पिवळा रंग हा अतिशय शुभ असतो, त्यामुळे तो परिधान करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर आता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला भेटत नाही. त्याचबरोबर घरामध्ये आलेला
पैसा हा घरामध्ये टिकत नाही, आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही, किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही, आणि याला आपण शत्रूंचा त्रास असे म्हणत असतो. शत्रूंचा त्रास जर आपल्याला झाला तर जीवनात अनेक प्रकारच्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या येतात, आणि त्यामुळे कुठेतरी आपली प्रगती कमी होते, किंवा आपण जे काही काम करतो, ज्या काही सेवा करतो, उपाय करतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होत असतात. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप फलदायी ठरत असतात. बघा, तुम्ही म्हणाल की आपलं नवीन वर्ष जे आहे तर ते चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुरू होतं, पण हे पण लक्षात ठेवा की मराठी नवीन वर्षाप्रमाणेच इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपल्या जीवनामध्ये तितकंच फलदायी हे मानलं जातं, कारण आपलं संपूर्ण जीवन हे इंग्रजी वर्षांप्रमाणेच चाललेलं असतं. त्यानंतर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करण्यासाठी या झाडाला जो आहे तर तो स्पर्श करायचा आहे. बघा, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती असतात, आणि ह्या दैवी शक्तींचा, या सकारात्मक ऊर्जेचा फायदा हा आपल्याला होतो ज्यावेळेस या पवित्र तिथींवरती आपण हे पवित्र असे उपाय करत असतो. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा, त्याचबरोबर कुठे किंतु परंतु जर नसेल तर नक्कीच प्रत्येक उपाय हा आपल्यासाठी फलदायी ठरत असतो. तर कोणता हा उपाय आपल्याला करायचा आहे? बघा, नवीन वर्षाच्या दिवशी गुरुवार आलेला आहे, आणि गुरुवारी आपण दत्त महाराजांच्या, आपल्या गुरूंची सेवा करत असतो. गुरुवारच्या दिवशी आपण औदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडाची सेवा करत असतो. तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे तर औदुंबर म्हणजेच उंबराच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे. आपल्या शास्त्रांमध्ये उंबराच्या झाडाला साक्षात विष्णूचे रूप मानलेले जाते. उंबराच्या झाडाचे महत्त्व जर पाहायला गेलं तर शत्रू नष्ट होतात, अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, नकारात्मक शक्ती दूर पळतात. उंबराच्या झाडापाशी हा उपाय कसा करायचा तर नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, उंबराच्या झाडाजवळ जा, झाडाला स्पर्श करा, 7 प्रदक्षिणा घाला, आणि त्याचबरोबर झाडाला पाणी अर्पण करा. मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही तिथे प्रार्थना करा आणि इच्छा तुमची व्यक्त करा. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे. अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही जर या नवीन वर्षाच्या दिवशी केला तर घरातील सर्व ज्या अडचणी आहे आपल्या तर त्या नक्कीच नष्ट होतील. त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची 108 वेळेस जे मंत्र जप आहे तर तो करायचा आहे. असा हा उपाय जीवनातील सर्व अडचणी, सर्व जे काही संकट आहे तर ते दूर करत असतो. घरातील महिला असेल, पुरुष असेल, कोणीही हा उपाय करू शकतं. फक्त श्रद्धेने करा, विश्वासाने करा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष जे आहेत तर ते नष्ट होतील, आणि भगवान विष्णूंची विशिष्ट कृपा ही आपल्या घरावरती, मुलाबाळांवरती होईल. बघा, नवीन वर्षाच्या दिवशी गुरुवार आल्यामुळे घरामध्ये या दिवशी गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्यायाचं आवर्जून पठण करा. स्वामीचरित्र, शिवलीलामृत या सर्व ग्रंथांचं पठण जे आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. याने सुद्धा आपल्याला चांगले फायदे जे आहेत तर ते होतात. घरातील वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतात. करून बघा, फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.